राजा राम पतित पावन सीताराम। जानकी जीवन स्मरण जय जय राम। महारुद्र हनुमान की जय। मध्यंतराला थांबण्यापूर्वी जे कथानक आपण श्रवण केलं, प्रभू रामचंद्र चित्रकूट पर्वतावरती निवासाला आहेत. सुमंताचं येणं झालं. रामचंद्रांच्या विरहाने दशरथ राजाने आपल्या प्राणांचा त्याग केला. काही दुःस्वप्नांवरून अघटित घडल्याचं आजोळी असलेल्या भरताला कळालं. दशरथ राजाच्या मृत्यूनंतर आजोळाहून भरताला ताबडतोब बोलवण्यात आलं आणि स्मशान सदृश अशा अयोध्येला पाहिल्यानंतर अतिशय व्याकुळ भरत झाला आणि कैकेयीकडून पित्याच्या मृत्यूची वार्ता कळाली. रामाच्या वनवासगमनाची खबर कळाली आणि ह्या सगळ्याला आपली आई जबाबदार आहे. आपल्या आईच्या विषयी भयंकर क्रोध भावना भरताच्या मनामध्ये निर्माण झाली. ह्या सगळ्या घडलेल्या घटनेमागं अदृष्ट भरताचा हात असावा अशी शंका कौसल्याच्या मनामध्ये निर्माण झालेली होती आणि म्हणून आपलं सच्चरित्र सिद्ध करण्याकरता म्हणून भरताने निरनिराळ्या शपथा घेतलेल्या आपण लक्षात घेतल्या की रामाच्या वनगमनाला जर मी जबाबदार असेल, माझी अनुकूलता असेल, तर अमुक अमुक दोष, हा दोष मला लागावा, हे पाप मला लागावं, याविषयी विस्ताराने वर्णन आपण केलं, ते आपण श्रवण केलं. आणि पित्याची और्ध्वदेही क्रिया भरताने संपन्न केली. इथपर्यंतचं कथानक आपण श्रवण केलं. वसिष्ठांनी भरताला राज्य स्वीकारण्याची आज्ञा केली आणि अतिशय विनम्रपणाने भरताने ती आज्ञा नाकारली. तो म्हणतो की ह्या सगळ्या अयोध्येच्या निष्कंटक राज्यावरती ज्येष्ठ पुत्र रामाचाच अधिकार आहे. मीही रामाचाच दास आहे आणि म्हणून मी सिंहासनावरती अधीन होण्यापेक्षा आपण रामाला वापस आणण्याकरता सर्वजण प्रयत्नशील होत. भरताच्या या सुस्वभावाचं सगळ्यांनी कौतुक केलं. रामाला वापस आणण्याकरता चतुरंग सेना भरताने सिद्ध केली. वसिष्ठ वामदेवांसारख्या गुरुजनांच्या समवेत, आपल्या सर्व मातांच्या समवेत कैकेयीला सुद्धा आता थोडं आपली चूक जाणवू लागली आणि तिने विचार केला की आपण सुद्धा जावं आणि रामाची क्षमा मागण्याचा प्रयत्न करावा. जरी आपण रामाच्या विषयी वाईट वागलेलो असलो तरी अपकार करणं हा रामाचा स्वभाव नाही आणि म्हणून तो आपल्याला
दूर करणार नाही, परंतु त्याच्याविषयी क्षमा मागणं हे आपलं कर्तव्य आहे. कैकेयी सुद्धा निघालेली आहे. लक्ष्मण सोबत शत्रुघ्न आहे, सर्व माता आहेत, वसिष्ठ वामदेवांसारखे ऋषी आहेत, चतुरंग सेना आहे, हत्ती घोडे, सोबत राज्याभिषेकाची सगळी सामग्री. कारण भरताने ठरवलं की आता तिथेच राज्याभिषेक करायचा या सामग्रीने. आणि रामाच्या डोक्यावर छत्र धरून रामाला राजा करूनच वापस यायचं असं ठरवलेलं होतं. सगळी सामग्री एकत्र केली, सोबत सैन्य घेतलं, अनेक रथ, घोडदळ, पायदळ, गजदळ, हे सगळं घेत घेत ज्या मार्गाने राम गेले त्याच मार्गाने तो निघाला. गुप्तहेरांच्या माध्यमाने पहिल्यांदा माहिती घ्यावी, कारण भरताला ही खात्री होती की ज्या मार्गाने राम गेले असतील त्या मार्गामध्ये येणाऱ्या ऋषीमुनींना भेटल्याशिवाय राम कुठेही जाणार नाहीत. त्यामुळे राम कोठे आहेत याची माहिती आपल्याला, कुठून गेलेले आहेत याची माहिती आपल्याला, राम कुठे गेले, कुठं थांबले, कोणाशी बोलले, सगळी आपल्याला माहिती मिळू शकेल. त्यामुळे त्या मार्गाची हेरांच्या माध्यमाने माहिती काढायची आणि त्या मार्गाने रामाच्या शोधाकरता भरताचा सपरिवार ससैन्य सगळ्या गुरुजनांच्या समवेत प्रवास सुरू झाला. आणि रामाप्रमाणेच भरताचा हा प्रवास आला शृंगवेरपुराला, जे गुह. आणि भरताच्या सोबत असलेलं सैन्य पाहून गुहाच्या मनामध्ये शंका निर्माण झाली. तो म्हणतो, भरताचं मनोगत आपण जाणलं पाहिजे, त्याच्या मनातली भावना आपल्याला कळाली पाहिजे. तो कशा करता रामाच्याकडं चाललाय, रामाला आणण्याकरता जर तो जात असेल तर मग सैन्य घेऊन जायची गरज काय? म्हणजे सैन्य घेऊन जाऊन रामाशी युद्ध करण्याचा तर त्याचा विचार नाही. इथून तर रामाला अयोध्येच्या बाहेर नेलं, आता तो परत कधीच वापस येऊ नये, आपलं राज्य निष्कंटक असावं याकरता रामाचा काटा काढायला तर तो चालला नाही. त्यामुळे तो गुह म्हणतो की भरताचं मनोगत मी ओळखलं पाहिजे. म्हणून त्याने काय केलं, आपल्या सगळ्या अनुयायांना सांगितलं की मी भरताला भेटून येतो, तुम्ही काय करा, तुम्ही तयार राहा. जर भरत रामाशी युद्ध करायला जर जात असेल तर तुम्ही सगळी युद्धाची सामग्री तयार ठेवून युद्धाला तयार राहा. जोपर्यंत आपल्या सगळ्यांच्या शरीरामध्ये प्राण असेल तोपर्यंत रामापर्यंत भरताला आपण जाऊ द्यायचं नाही. त्यामुळे युद्धाची वेळ आली तर युद्धाकरता सुद्धा तुम्ही तयार राहा. बघा दक्षता किती लक्षात घेण्यासारखी आहे. एखाद्या कार्याच्या विषयी आपल्याला ह्याच्यातून लक्षात येतं. आणि जर भरताचं मनोगत चांगलं असेल, जर त्याचे विचार चांगले असतील, जर खरोखर प्रेमाने रामापर्यंत जर त्याला जायचं असेल तर ह्या सगळ्यांना
रामापर्यंत जाण्याकरता म्हणून गंगेला ओलांडावं लागेल. आणि मग या सगळ्या एवढ्या सैन्याला, एवढ्या सगळ्या घोड्यांना, या सगळ्या लवाजम्याला, गुरुजनांना, या सगळ्यांना गंगेच्या दुसऱ्या तीरावर न्यायचं, तर त्याची योजना सुद्धा एकाएकी होईल का? त्याच्याकरता हजारो नावा त्यासुद्धा तयार करायला सांगितल्या. आणि त्याचं मनोगत काय फक्त मी जाणून घेतो, तुम्ही फक्त या दोन्ही दृष्टीने तुम्ही तयार राहा. आपल्या सगळ्या अनुयायांना या गुहाने सांगितलं. आणि नजराणा घेऊन तो गुह भरताच्या जवळ आला. हा गृह आदिवासी होता, परंतु वसिष्ठांकडे याने अध्ययन केलेलं होतं, परमज्ञानी होता. रामाची त्याची मैत्री अगदी वसिष्ठांच्या आश्रमापासून होती. त्यामुळे भरताची आणि त्याची सुद्धा ओळख होती. गुहाने भरताला आलिंगन दिलं, एकमेकांचं क्षेमकुशल विचारलं. आणि बोलण्यातून गुहाच्या लक्षात आलं की हा काही रामाविषयी कपट करायला निघालेला नाही. मग रामाने कुठे मुक्काम केला, राम कुठं झोपले, रामाने काय खाल्लं, रामाने स्नान कुठं केलं, सीतेने स्नान कुठं केलं, हे सगळं, ती जागा, ते वर्णन गुहाने भरताच्या समोर केलं. आणि रामचंद्रांच्या आठवणीने भरताला सुद्धा गहिवर आला. गुहाच्या मदतीने गंगा नदीला पार करून आपल्या सगळ्या सैन्याच्या सह, गुरुजनांच्या सह, मातांच्या सह तो भरत हा परत एकदा रामचंद्रांच्याच मार्गाने प्रयाग क्षेत्री आला. भरद्वाज ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. भरद्वाज ऋषींनी अति उत्तम पद्धतीने भरताचा सगळ्यांच्या सह पाहुणचार केला. जेव्हा भरद्वाज ऋषींनी पाहुणचाराची इच्छा व्यक्त केली, आतिथ्य करण्याविषयी भरताच्या विषयी इच्छा व्यक्त केली. भरत म्हणतो मी काही एकटा नाही, माझ्यासोबत माझं सैन्य आहे, हत्ती आहेत, घोडे आहेत, वसिष्ठ वामदेवांसारखे ऋषी मुनी आहेत. म्हणजे तुम्ही अरण्यामध्ये राहणारे, तुम्हाला या सगळ्यांचा पाहुणचार करणं कसं शक्य आहे? बरं, या सगळ्यांचा जर पाहुणचार झाला नाही, या सगळ्यांच्या निवासाची, भोजनाची योग्य अशी व्यवस्था जर झाली नाही, तर ह्या सगळ्यांची व्यवस्था नसताना एकट्याने मी माझी व्यवस्था कशी करून घेऊ? मला सगळ्यांचा विचार करावा लागेल. त्यामुळे तुम्ही काही अडचणीमध्ये येऊ नका, पडू नका, स्वतःला त्रास करून घेऊ नका. भरद्वाज म्हणतात न्याय असं नाही, तपसामर्थ्यामुळे आणि माझ्याकडे असलेल्या कामधेनूमुळे मला काही अशक्य नाही. कामधेनूच्या योगाने यथायोग्य असा पाहुणचार, सगळ्यांची अगदी उत्तम व्यवस्था, खायची, प्यायची, राहण्याची, झोपण्याची अगदी यथासांग उचित अशी व्यवस्था भरद्वाज ऋषींनी केली. आणि भरद्वाज ऋषींनी सांगितलं की जो समोर चित्रकूट पर्वत आहे आणि या चित्रकूट पर्वताच्या अग्रभागावरती राम, सीता व लक्ष्मणाच्या सह राहतात. पर्वताच्या पायथ्याशी भरताने छावणी घातली आणि मोजक्या लोकांच्या सोबत तो भरत
पर्वतारोहण करू लागला, पर्वतावर चढू लागला. इकडे पर्वताच्या पायथ्याशी छावणी घालत असताना येणाऱ्या हत्तींचा चित्कार ऐकून घोड्यांच्या टापांनी उडणारी धूळ पाहून प्राण्यांचं धावणं, पक्ष्यांचं ओरडणं, तो किलबिलाट पाहून रामाला आश्चर्य वाटलं आणि रामाने लक्ष्मणाला सांगितलं, म्हणे त्या झाडावर चढ आणि गोंधळ कशाचा आहे पहा. प्रभू रामचंद्रांच्या आज्ञेने लक्ष्मण हा एका उंच झाडावर चढला आणि पर्वताच्या पायथ्याशी मोठी छावणी सैन्याची लक्ष्मणाने पाहिली. हत्ती पाहिले, घोडे पाहिले, ध्वज पाहिले. त्या ध्वजावरती सूर्याचं चिन्ह पाहिलं आणि लक्ष्मणाने ओळखलं की भरत आलेला आहे. लक्ष्मण झाडावरून खाली उतरला, अतिशय लालबुंद झाला, रागावला, क्रोधाविष्ट झाला. रामाला म्हणतो, आणि सीतेला त्या गुहेमध्ये तुम्ही सुरक्षित ठेवा, भरताशी लढण्याची वेळ आलेली आहे. अरण्यामध्ये सुद्धा सुखाने तो आपल्याला राहू देत नाही. एष वेसु महान श्रीमान विटपी संप्रकाशते विराजत्युज्ज्वल स्कंद को विदार ध्वजो रथे संपन्नम राज्यमिच्छंस्तु व्यक्तम प्राप्याभिषेचनम आवाम हंतुम समभ्येति कैकेय्या भरतसुतः. आपल्याला आपल्या आईकडून अयोध्येच्या बाहेर काढून नुसतं त्याचं मन भरलं नाही, आपला काटा काढायला सुद्धा तो आता येतोय. परंतु आज आपला पराक्रम दाखवण्याची वेळ आलेली आहे. संप्राप्तोयम अरिर्वीर भरतो वध्य एवही. लक्ष्मण म्हणतो की हा भरत आपला बांधव नाही, भरत आपला शत्रू आहे. स्वप्राण रक्षणाकरता प्रत्येक व्यक्तीने प्रयत्नशील असावं आणि आपल्या प्राणरक्षणाकरता आपल्या बांधवांवरती आघात जरी केला तरी तो अधर्माचा नसतो. पूर्वापकारिणं हत्वा न यधर्मेण युज्यते पूर्वापकारी भरतस्याग्रे धर्मश्च राघव. म्हणे आज मी काही भरताला शिल्लक ठेवत नाही. म्हणे आपल्याला अपाय करण्याकरता कोण भरताच्या सोबत प्रयत्नशील आहेत हे ध्यानात घेऊन भरताच्या सह त्या सगळ्यांचा नायनाट करायला सुद्धा मी मागं पुढं पाहणार नाही. रामकाय जन्मला सोसण्या आपदा असं वर्णन गीत रामायणामध्ये माडगुळकरांनी केले. का राम काय आपत्ती भोगण्याकरता जन्माला आलाय का? तेव्हा कैकेयींच्या वदिष्यामी सानुबंधाम सबांधवाम कलुषेणाद्य महता मेदिनी परिमुच्यताम. म्हणे आज कैकेयीला सुद्धा मारल्याशिवाय मी मागं पुढं पाहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही, अशी अतिशय रागावून द्वेषाने तो लक्ष्मण बोलतोय. रामाने हे पाहिलं आणि राम लक्ष्मणाला शांत करण्याचा प्रयत्न करतात. लक्ष्मणाला राम म्हणतात
एखाद्या व्यक्तीचं मनोगत न जाणता, एखाद्या व्यक्तीचा मनोभाव न जाणता त्याच्याविषयी कोणताही ग्रह करणं योग्य असत नाही. पितुसत्यम प्रतिश्रुत्य हत्वा भरतमाहवे किम करिष्यति राज्येन सापवादेन लक्ष्मण. पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता मी सत्यता स्वीकारून या अरण्यामध्ये आलो, आणि आता जर मी भरताला मारून जर राज्य स्वीकारलं तर ती पित्याच्या शब्दांची अवज्ञाच होईल. यद्रव्यम बांधवानां वा मित्राणां वा क्षये भवेत नाहं तत्प्रतिगृह्णीयाम भक्षान विषकृतानिव. म्हणजे जी संपत्ती आपल्या भाऊ बांधवांचा घात करणारी आहे, जी संपत्ती मित्राचा घात करणारी आहे, ती संपत्ती मी स्वीकारणार नाही. ती संपत्ती विषमिश्रित पक्वान्नाप्रमाणे मी मानतो. भ्रातॄणां संग्रहार्थंच सुखार्थंचापि लक्ष्मण राज्यमप्यहमिच्छामि सत्येनायुधमालभे नेयं मम मही सौम्य दुर्लभा सागरंबरा नहि छेयम अधर्मेण शक्रत्वमपि लक्षण. आणि मला समुद्र वलयांकित पृथ्वी प्राप्त करणं काही कठीण नाही, परंतु माझ्या परिजनांशिवाय, माझ्या बांधवांशिवाय मला स्वर्गाचं राज्यसुद्धा नको. पृथ्वीचं काय, स्वर्गाचं राज्यसुद्धा नको म्हणतो. यद्विना भरतत्वांच शत्रुघ्नं वापि मानद भवेन मम सुखम किंचित भस्मदत कुरुतम शिखी. म्हणे भरताशिवाय, तुझ्याशिवाय, शत्रुघ्नाशिवाय माझ्याकरता त्रैलोक्याचं राज्यसुद्धा फिकं आहे. त्याच व्यक्तीला महापापी म्हणलेलं आहे. अन्यत्र एक वचन आलेलं आहे, स एव पापिष्ठतमः यः कुर्यात् स्वकुलनाशनम. त्याच व्यक्तीला महापापी म्हणलेलं आहे की जो व्यक्ती स्वतःच्या कुळाचा घात करणारा असतो. एखाद्या व्यक्तीची मनोवृत्ती ध्यानात न घेता, एखाद्या व्यक्तीचा मानस न ओळखता त्याच्याविषयी कोणताही ग्रह करणं योग्य असत नाही. बघा, भारवींचा एक अतिशय सुंदर श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये भारवींनी असं म्हणलेलं आहे की सहसा विदधीतन क्रियाम अविवेकः परमापदं पदम वृणते हि विमृश्य कारणं गुणलुब्ध्वा स्वयमेव संपदः. माणसाने प्रत्येक कार्य विचारपूर्वक केलं पाहिजे. अविचाराने कोणतंही कार्य करू नये, कारण सगळ्या आपत्तीचं मूळ जर काय असेल तर तो अविचार असतो. अविचारी व्यक्तीला, अविवेकी व्यक्तीला कधीही सुख मिळत नाही. आणि म्हणून पहिल्यांदा विचार करावा आणि मग कार्य करावं. अविचाराने कधी वागू नये. जो विचारपूर्वक कार्य करतो, संपत्ती त्याला मिळवावी लागत नाही, तर त्याच्या गुणांवरती लुब्ध होऊन संपन्नता त्याचा स्वीकार करत असते. वृणते हि विमृश्य कारणम गुणलुब्ध्वा स्वयमेव संपदा. त्यामुळे कोणाचाही मानस न जाणता कोणाविषयी कोणताही ग्रह शहाण्याने करत जाऊ नये. नाहीतर
नंतर मग डोक्याला हात लावायची वेळ येत असते. आणि भरताच्या सच्चरित्राचा माझा विश्वास आहे. भरत मला अपाय करण्याकरता येत नाही. तर अंबांच केकयी मृष्य भरतश्च प्रियं वदन प्रसाद्य पितरम श्रीमान राज्यम मे दातुमागतः. माझं राज्य आईने जे भरताकरता आरक्षित केलं, माझ्या पित्याला वचन मागून आईने जे भरताकरता राज्य आरक्षित केलं, ते राज्य माझ्या स्वाधीन करण्याकरता म्हणून तो येतो आहे, हा माझा विश्वास आहे. आणि मला फसवेल, मला मारेल असा या जगामध्ये कोणी नाही. माझा पराक्रम अमोघ आहे. त्यामुळे विनाकारण असा भरताच्या विषयी वाईट ग्रह करणं तुझ्यासारख्या वीर पुरुषाला शोभत नाही म्हण. नहि ते निष्ठुरम वाच्यो भरतम ना प्रियम वचः अहम या प्रियमुक्तम स्याम भरतस्या प्रिय कृते कथंतु पुत्राः पितरम हन्युः कस्यांश्चित् आपदि भ्राता वा भ्रातरम हन्यात् सौमित्रे प्राणमात्मनः. आणि तू सुद्धा भरताच्या विषयी क्रोधभाव जर राज्याच्या लोभापायी जर ठेवत असशील, कारण आधी रामाने लक्ष्मणाच्या समोर एक प्रतिज्ञा केलेली आहे. जेव्हा रामाला कळालं की आपला राज्याभिषेक होणार आहे, आपण युवराज म्हणून अभिषिक्त होणार आहोत, लक्ष्मणाने पूर्वी रामाचं काय केलं, अभिनंदन केलं. तर अभिनंदन करणाऱ्या लक्ष्मणाला राम म्हणले होते की मी राजा निमित्त असेन, म्हणे अधिकारी मात्र तूच असशील. मी निमित्त असेन आणि भोग मात्र तूच भोगशील, कारण तुझ्यात आणि माझ्यात अंतर नाही म्हणून तो लक्ष्मणाच्या समोर आधी रामाने ती प्रतिज्ञा केलेली होती. म्हणून म्हणजे आता भरताला जर मिळालं तर तुला मिळणार नाही, म्हणून लोभापायी जर तू म्हणत असशील तर मी भरताला सांगतो की मला राज्य न देता तू लक्ष्मणाला दे, मग तर तुझं मन प्रसन्न होईल ना. आता हे म्हणल्यावर मात्र ते लक्ष्मणाच्या अगदी जीवहारी लागले. म्हणतो रामा दादा असं काय बोलतोस, म्हणे तू का असं बोललास, कोणाच्या विषयी विनाकारण कोणता ग्रह करत जाऊ नये. उच्यमानो हि भरतो मया लक्ष्मण तद्वजः राज्यमस्मै प्रयच्छेति बाढमित्येव मंस्यते. तद्वाक्यम लक्ष्मणं श्रुत्वा व्रीडितः प्रत्युवाचः. म्हणजे अगदी लक्ष्मणाची जी ती चर्या होती, जी छटा होती चेहऱ्याची, रामाच्या त्या शब्दाबरोबर ती एकदम ती सगळी चर्याच बदलली. तद्वाक्यम लक्ष्मण श्रुत्वा व्रीडितं प्रत्युवाचः त्वां मन्ये द्रष्टुमायाता पिता दशरथ स्वयं. आणि लक्ष्मण काय म्हणाला माहिती आहे का, म्हणे दादा, म्हणे मला माझी चूक लक्षात आली. मी आता काय म्हणतो, आधी मी काय म्हणालो तर आपला काटा काढण्याकरता दुष्ट भरत येतो आहे. मी आता म्हणतो की आपल्याशी बोलण्याकरता भरताच्या रूपामध्ये माझा पिता येतो आहे असं म्हणतो मी. बघा किती फरक पडला. आधी एकेरीवर आला होता आणि आता म्हणतो की मी आता म्हणतो
की आपल्याला भेटण्याकरता, तुम्हाला भेटण्याकरता, मला भेटण्याकरता भरताच्या रूपामध्ये माझा पिता येतो आहे असं. रामाने सुद्धा लक्ष्मणाची प्रशंसा केली. भरत रामाच्या आश्रमाचा शोध घेत, म्हणजे आता पर्वत शिखरावरती भरत आला आणि पर्वत शिखरावरती येऊन तो रामाच्या शोधामध्ये रामाचा आश्रमाचा शोध घेत घेत येतोय. परंतु हा शोध तो कशावरून घेतोय? हा शोध तो कशावरून घेतोय? तर तिथे धुळीमध्ये रामाचे पायाचे ठसे उमटलेले होते. आता तुम्ही म्हणाल की ती धुळीमध्ये उमटलेले, मातीमध्ये उमटलेले ठसे पायाचे ते रामाचेच कशावरून होते, इतरांचे कशावरून नव्हते? तर रामाच्या पायांवरती शंखचक्राची चिन्ह होती. पुढे ती शूर्पणखा जी रामावरती आकर्षित झालेली होती ती त्या ठशांवरूनच ती मागोवा घेत रामापर्यंत आली होती. कारण तिने असा विचार केला, ज्याच्या पायाचा ठसा एवढा मोहक असेल, सुंदर असेल, तो किती सुंदर असेल. त्यामुळे तो भरत रामाचा शोध घेत घेत येतो आहे. कशावरून? मातीमध्ये उमटलेल्या शंखचक्रांकित अशा रामाच्या पाऊल खुणांवरून, त्या खुणांचा मागोवा घेत माग त्या पाऊल ठसांच्या आधाराने, आश्रयाने, खुणेने भरत रामाच्या आश्रमापर्यंत आला. आणि शिलाखंडावरती विराजमान झालेल्या प्रभू रामचंद्र शिलाखंडावर, दगडावर बसलेले होते. डाव्या बाजूला मांडीवर सीता माता बसलेली, वामांकारूढ सीता. वामांकावर सीता बसलेली होती. लक्ष्मण राम सीतेची सेवा करत होता. आणि निरीक्षस मुहूर्तंतु ददर्श भरतो गुरुम उटजे राममासीनं जटामंडलधारिणं कृष्णाजिनधरं तंतु चीरवल्कलवाससं ददर्श राममासीनं अभितः पावकोपमं सिंहस्कंधं महाबाहुं पुंडरीकनिभेक्षणं पृथिव्या सागरांताया भर्तारं धर्मचारिणं उपविष्टं महाबाहुं ब्रह्मांडमिव शाश्वतं स्थंडिले दर्भसंस्तीरणे सीतया लक्ष्मणेन च. भरताने रामाला सीतेच्या सह पाहिलं. शिलाखंडावर, दर्भासनावर रामचंद्र बसलेले आहेत. कसे दिसत होते? महर्षी वाल्मिकी त्याचं वर्णन करतात. जटामंडलधारिणम, रामाच्या जटा, रामाचे केस बांधलेले आहेत. कृष्णाजिनधरम, दर्भाच्या आसनावर, हरिणाच्या कातड्यावर रामचंद्र बसलेले आहेत. वल्कल परिधान केलेले आहेत. खांद्यावरती धनुष्य आहे. पाठीवरती बाणांचा भाता आहे. सिंहस्कंदम, सिंहाप्रमाणे रामाच्या ठिकाणी पराक्रम आहे. सिंहस्कंदम महाबाहुं पुंडरीक निभेक्षणम, रामाचे जे डोळे आहेत ते कमळासारखे आहेत.
सगळ्या पृथ्वीचे ते मालक आहेत. पृथिव्या सागरांताया भर्तारम धर्मचारिणम. ज्याप्रमाणे ब्रह्मलोकामध्ये ब्रह्मदेव शोभतात, त्याप्रमाणे त्या आश्रमामध्ये प्रभू रामचंद्र सीतेच्या सह शोभत होते. तन् दृष्ट्वा भरत श्रीमान शोकमोह परिप्लुतः अभ्यधावत धर्मात्मा भरतः कैकेयी सुतः. रामाला भरताने पाहिलं आणि रामाला भेटण्याकरता तो एवढा आतुर झालेला होता की धावतच रामाकडे सुटला. धावता धावता काट्यावरती त्याचा पाय पडतो आहे, त्याचं त्याला भान नाही. दगडाला ठेच लागती आहे, त्याचं त्याला भान नाही. झाडाला धक्का लागतोय, त्याची त्याला शुद्ध नाही. रामाच्या समोर साष्टांग दंडवत घातला. आणि रामाच्या पायावरती आपल्या नेत्रातून वाहणाऱ्या अश्रूंचा अभिषेक भगवंताच्या पायांवरती तो भरत करू लागला. दुःख संतप्त झालेल्या, व्याकुळ झालेल्या भरताला रामाने पाहिलं आणि त्या भरताला उचलून त्याला दृढ असं आलिंगन दिलं. तोपर्यंत शत्रुघ्न आला, वसिष्ठांसारखे गुरुजन आले, सर्व माता आल्या. रामचंद्रांनी सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. सगळ्या कनिष्ठांना आशीर्वाद दिला आणि भरताचं क्षेमकुशल विचारून रामचंद्र भरताला म्हणतात, म्हणे अयोध्येचं राज्य सोडून इथे कुठे आलास? तुझ्यासोबत पिता आलेला दिसत नाही, मग पित्याच्या सेवेला अयोध्येमध्ये कोण आहे? क्वन्नुते भूत पिता तात इदरण्यम त्वमागतः नहि त्वं जीवितस्तस्य वनम आगंतुमर्हसि. माझ्या पित्याला सोडून येणं शक्य नाही. माझा पिता तर स्वस्थ आहे ना. म्हणे तू आता शासक झाला असशील आणि म्हणून तुझं शासन योग्य पद्धतीने चालू आहे ना. स क्वचित ब्राह्मणो विद्वान धर्मनित्यो महाद्युतिः इक्ष्वाकूणामुपाध्यायो यथावत् तात पूज्यते. माझ्या पित्याचं स्वास्थ्य ठीक आहे ना. माझ्या विरहाने व्याकुळ होऊन माझ्या पित्याने धर्मकृत्य सोडलं तर नाही, किंवा तू धर्माला सोडून वागत नाहीस ना. माझी आई कौसल्या, सुमित्रा, कैकेयी, अन्यान्य माझ्या सर्व सापत्न माता त्या सुद्धा सुखी समाधानी स्वस्थ आहेत ना. तू पौरोहित्याकरता ज्या ज्या ब्राह्मणांना निमंत्रित करतोस त्या ब्राह्मणांच्या योगाने निरनिराळं पूजन, व्रत, यज्ञ, याग, निरनिराळ्या गोष्टी तू ज्या करतोस त्या सगळ्या केल्यानंतर ब्राह्मणांना उचित अशी दक्षिणा तू देतोस की नाही. कचित देवान पितॄन भृत्यान गुरून् पितृ समानपि वृद्धांश्च तात वेद्यांश्च ब्राह्मणांश्चाभिमन्यते. देवतेंचा, पितरांचा, नोकरांचा, गुरुजनांचा
वृद्धजनांचा सन्मान तुझ्याकडून योग्य पद्धतीने होतोय ना? कचित आत्मसमाशूरा शृण्वन्तो जितेंद्रियाः कुलीनाश्चेंगितज्ञाश्च कृतास्ते तातमंत्रिणः. तू ज्यांच्याशी मंत्रणा करतोस, विचार विनिमय करतोस, ते सगळे तुझे मंत्रीगण देशावर, राष्ट्रावर, तुझ्यावर प्रेम करणारे आहेत ना? ते व्यसनी नाहीत ना? ते पाप विचारी नाहीत ना? ते कुलीन आहेत की नाही? त्यांचं वर्तन योग्य प्रकारे आहे की नाही ह्याची शहानिशा तू केलीस की नाही? म्हणून ज्यांना तू अयोध्येच्या रक्षणाकरता नियुक्त केलेले आहेत ते सगळे तुझ्यावरती विश्वास ठेवणारे, श्रद्धा ठेवणारे, तुला न फसवणारे आहेत ना? ज्यांना तू अंगरक्षक म्हणून नेमलेला आहेस, तुझ्या रक्षणाकरता ज्यांना तू नेमलेला आहेस, ते तर तुला फसवणारे नाहीत ना? हे बघा, दक्षता किती महत्त्वाची आहे. अनेक लोक मारले गेले आणि बहुतांशी ते आपल्या अंगरक्षकांकडून मारले गेले. अंगरक्षकांना नेमताना मोठी दक्षता घ्यायला पाहिजे, हे रामचंद्रांनी इथं आवर्जून आपल्याला सुचवलेलं आहे. कच्चित आत्मसमाशूरा शृण्वन्तो विजतेंद्रिया मंत्रो विजयमूलम ही राज्ञां भवति राघव सुसंवृंतो मंत्रिधोरैर अमाती शास्त्रकोविदैः. रामचंद्र पुढे म्हणतात, कोणावरतीही तू एकदम विश्वास ठेवत नाहीस ना? शहाण्या माणसाने एकदम कोणावरती विश्वास ठेवायचा नसतो. याचं कारण काय? पंचतंत्रामध्ये एक श्लोक येतो, त्यात असं वर्णन आहे, न विश्वसेद विश्वस्ते विश्वस्ते न विश्वसेद विश्वासात भयमुत्पन्नम मूलान्यपि निकृंतती. अविश्वासू व्यक्तीवर कधी विश्वास ठेवू नये आणि विश्वासू व्यक्तीवरती सुद्धा काही वेळा विश्वास ठेवू नये. एकदम कोणावरती कधी विश्वास ठेवू नये, कारण विश्वासामुळे भय निर्माण होतं आणि ते आपल्याला घातक होतं. यस्य न ज्ञायते कूलम न शीलम न च संश्रयः न तेन संगतिं कुर्याद इत्युवाच बृहस्पती. ज्याचं कूळ माहीत नाही, ज्याचं राहणीमान माहीत नाही, ज्याचं वसतिस्थान माहीत नाही, ज्याच्याशी सहज संपर्क होऊ शकत नाही, शहाण्या माणसाने अशा व्यक्तीवरती कधी विश्वास ठेवू नये. ही नीती आहे. याकरता दक्षतेने तू वागतोयस ना? कचित निद्रावशम नेशी कचित कालेव बुध्यसे कचित चापर रात्रेषु चिंतयस्यर्थ निपुणम. केव्हाही तू झोपत नाहीस ना? आणि झोपताना सुद्धा तू सावध असतोस की नाही? कचित अर्थम विनिश्चित्य लघुमूलम महोदयम क्षिप्रमारभते कर्म न दीर्घयसी राघव. एखादी गोष्ट खूप मोठी आहे हे होणं, परंतु ती मोठी गोष्ट अगदी सोप्या
सहजगत्या होऊ शकते. म्हणजे कमीत कमी कष्टात कार्यसिद्धी करण्याचा तू प्रयत्न करतोस की नाही. माणसाने कार्यसिद्धी कमीत कमी कष्टात केली पाहिजे. एखादं कार्य करताना त्या कार्याला प्रमाणाबाहेर उशीरही करू नये आणि ते कार्य करण्याची घाई सुद्धा करत जाऊ नये. तुझ्याकडून एखादं कार्य होण्याच्या पूर्वी घाई तर होत नाही. तुझ्याकडून एखादं कार्य होताना उशीर तर होत नाही. कच्चित सहस्रेर मूर्खाणाम एकमिच्छति पंडितम पंडितो यर्थकृच्छेषु कुर्यान निश्रेयसम महत्. जे तुझे अनुयायी लोक आहेत ते तुझ्या हिताची कामना करणारे स्पष्ट वक्ते आहेत की नाही. कारण आपल्याला सल्ला देणारे आपले अनुयायी लोक जे असतात ते स्पष्ट वक्ते असले पाहिजेत. ते हुजरेगिरी करणारे असता कामा नये. खोटी स्तुती करणारे लोक आपल्या जवळ कधी ठेवू नये. हजार मूर्खांना जवळ करण्यापेक्षा एका ज्ञानी व्यक्तीला जवळ करणं चांगलं असतं. हजार मूर्खांची सोबत म्हणजे ती घातक, परंतु एखाद्या ज्ञानी व्यक्तीची सोबत मात्र म्हणजे तो एखादा जरी असला तरी सुद्धा तो आपल्या उपयोगाला येत असतो. एकोप्यमात्यो मेधावी शूरो दक्षो विचक्षणः राजानं राजपुत्रं वा प्रापयेन महतीं श्रियं. तू कार्याकरता ज्या मंत्र्यांना नियुक्त केलेले आहे, एखाद्या व्यक्तीला अधिकार देताना त्याची पात्रता पाहून तू दिलेस की नाही. उत्तमाला उत्तम, मध्यमाला मध्यम आणि अधमाला अधमच कार्य दिलं पाहिजे. उत्तमाला अधम जर कार्य दिलं आणि अधमाला जर उत्तम कार्य केलं जर दिलं तर त्या कार्याची क्षती होण्याची शक्यता असते, ते नष्ट होण्याची शक्यता असते. कारण एखादा उत्तम व्यक्ती असं म्हणतो की माझा एवढा अधिकार असून सुद्धा मला माझ्या अधिकारासारखं पद मिळालं नाही आणि मग तो आलेलं पद सुद्धा त्या पदाची प्रतिष्ठा लाहील अशा प्रकारचं कार्य करत नाही. आणि म्हणून कच्चिन मुख्या महत्स्वेव मध्यमेषु च मध्यमाः जगन्याश्च जगन्येषु भृत्यास्ते तात योजिताः. तुझ्या मंत्र्यांच्या वर्तनामुळे प्रजेला दुःख तर होत नाही. कचिन्नोग्रेण दंडेन वृषमुद्वेजिताः प्रजाः राष्ट्रे तवाव जानन्ति मंत्रिणः कैकयी सुत. उपाय कुशलं वेद्यं भृत्य संदूषणे रतं शूरमैश्वर्य कामंच यो हंती न सहन्यते. तुझ्याकडून ज्यांनी तुझ्याशी वाईट वर्तन केलेलं आहे, ज्यांनी तुझ्याशी क्रूर कृत्य केलेलं आहे, त्या क्रूर कर्म करणाऱ्या व्यक्तीला शिक्षा न होणं असं होत नाही ना. कारण जो साम दाम दंड भेद
या 4 उपायांनी जो आपली संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न करतो, जो आपल्याशी द्रोह करतो, वाईट वागतो, त्याला त्याच्या द्रोहाची जो क्षमा करतो तो व्यक्ती स्वतः स्वतःचा घात केल्याशिवाय राहत नाही, स्वतः स्वतःच्या नाशाला कारण होतो. कच्चित् जानपदो विद्वान् दक्षिणः प्रतिभानवान् यथोक्तवादी दूतस्ते कृतो भरतपंडितः. निरनिराळ्या देशांशी संपर्क ठेवण्याकरता म्हणून राजदूत ज्याला आपण म्हणतो, परराष्ट्र धोरण, निरनिराळ्या देशांशी संपर्क ठेवण्याकरता ज्यांना तू नियुक्त केलेला आहेस, परराष्ट्रमंत्री, जो राजदूत आहे, तो राजदूत तुझ्याच देशाचा आहे ना. म्हणजे परक्याला, दुसऱ्या देशाच्या व्यक्तीला कधी राजदूत करू नये, रामाला हे सांगायचं. तो आपल्या देशाचा असावा, आपल्या देशावरती त्याचं प्रेम असावं, राजावरती त्याची निष्ठा असावी, धर्मावरती त्याचा विश्वास असावा. तो विद्वान आहे की नाही, तो कुशल आहे की नाही, तो बुद्धिमान आहे की नाही, तो हजरजबाबी आहे की नाही. बघा, श्रेष्ठ दूताचं एक लक्षण सांगितलेलं आहे अन्यत्र, की दूत कसा असावा. मेधावी, वाक्पटुः प्राज्ञः, परचित्तोपलक्षकः, धीरो यथोक्तवादी च एष दूतो विधीयते. हे दूताचं वर्णन आहे. दूत कसा असावा. मेधावी म्हणजे बुद्धिमान असावा. तो कसा असावा. चतुर असावा. तो कसा असावा. बोलताना हुशार असावा. वाक्पटू ज्याला म्हणलेले, तो कसा असावा. तो ज्ञानी असावा. तो कसा असावा. तर दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधून घेणार असावा. तो कसा असावा. धीर असावा. तो कसा असावा. खरं योग्य बोलणारा असावा. आणि बघा, उद्या परवा कथेच्या अनुषंगाने आपल्याला सांगायचं आहे, ही सगळी गुणवत्ता परिपूर्ण पद्धतीने केवळ मारुतीरायांच्या ठिकाणी आपल्याला, किंवा मारुतीरायांच्या ठिकाणी ही सगळी गुणवत्ता कशी होती आपल्याला ध्यानात घ्यायचं आहे. अतिशय हुशार, आपल्या बोलण्याने दुसऱ्याला प्रभावित करणारे, अत्यंत ज्ञानी, दुसऱ्याचं लक्ष आपल्याकडे वेधणारे, अत्यंत धीर आणि हजरजबाबी असे मारुतीराय होते. कसे होते आपल्याला कथेच्या अनुषंगाने पुढं पाहायचंही आहे. म्हणजे दुसऱ्या देशांशी संपर्क ठेवण्याकरता ज्यांची नियुक्ती तू केलेली आहेस ते सगळे असे आहेत की नाही. कारण त्यांच्या वर्तनावरती 2 देशांचं प्रेम किंवा 2 देशांचं नातं त्या राजदूताच्या वर्तनावरती अवलंबून असतं. त्यामुळे ते योग्य आहेत की नाही. कच्चित अष्टादशान्येषु स्वपक्षे दशपञ्च त्रिभिस्त्रिभिर अविज्ञातैर्वेत्स्यतीर्थानि चारकैः. शत्रूचे 18 पक्ष, आपल्या ठिकाणचे 15 पक्ष, 3 प्रकारचे तीर्थ, गुप्तहेर यंत्रणा
या सगळ्या युक्त आहेत की नाही? बघा, राजनीती सांगते एखाद्या राजाकरता म्हणून दुसऱ्या राजाच्या ठिकाणी त्याने आवर्जून 18 गोष्टी पाहिल्या पाहिजेत. एखाद्या राजाने दुसऱ्या राजाच्या ठिकाणच्या 18 गोष्टींचं अवश्यमेव ज्ञान ठेवलं पाहिजे. त्या 18 गोष्टी कोणत्या? मंत्री, पुरोहित, वनरक्षक, मंत्री, पुरोहित, त्याचप्रमाणे युवराज, सेनापती, द्वारपाल, अंतःपुराचा अध्यक्ष, तुरुंगाचा अध्यक्ष, धनाध्यक्ष म्हणजे खजिनदार, परराज्याच्या राज्यामध्ये काम करणारे सैनिक, त्यांचं काम, त्याचप्रमाणे न्यायदान करणारा व्यक्ती, विचारपूस करणारा व्यक्ती, त्याचप्रमाणे वकील, निर्णय देणारा आणि सैनिकांना वेतन देणारा सेनापती, वेतन देणारा किंवा सेनापती. राजाने दुसऱ्या राज्यामधल्या या सगळ्यांकडे अगदी लक्षपूर्वक या सगळ्यांकडे राजाचं लक्ष असलं पाहिजे. त्याचप्रमाणे पुढे रामचंद्र म्हणतात की तुझ्या राज्यामध्ये गृहीतश्चैव पृष्टश्च काले दृष्टस्सकारणः कचिन्न मुच्यते चोरो धनलोभान नरर्षभ. तुझ्या राज्यामध्ये एखाद्या चोरीमध्ये पकडला गेलेला चोर, त्या चोराला चोरी करताना जर कोणी पाहिलं असेल म्हणजे साक्षीदार असेल, जो चोरीमध्ये पकडला गेला असेल, ज्याला चोरी करताना कोणी पाहिलं असेल, विचारपूस करताना, पडताळणी करताना ज्याचा अपराध सिद्ध झाला असेल किंवा ज्याच्याकडे चोरीचा मुद्देमाल सापडला असेल, अशा चोराला तुझ्या राज्यामध्ये धनाच्या लोभाने न्यायाधीशांकडून सोडलं तर जात नाही. व्यसने कच्चिदाड्यस्य दुर्बलस्य च राघव अर्थम विरागाः पश्यन्ति तवा मात्या बहुश्रुताः. तुझ्या राज्यामध्ये धनाच्या लोभापायी न्यायदान करताना पक्षपात तर होत नाही. कचित वृद्धांश्च बालांश्च विद्यान्मुख्यांश्च राघव दानेन मनसा वाचा त्रिभिरेतिर्बुभूषते. तुझ्याकडून वृद्धजनांचा सन्मान तर होतो, त्यांचा अपमान तर होत नाही. अपूजनीय व्यक्तीचा सन्मान, पूजनीय व्यक्तीचा अपमान तर तुझ्याकडून होत नाही. अपूज्या यत्र पूज्यन्ते पूज्यानंतु विमानता त्रीणी तत्र भविष्यन्ति दुर्भिक्षम मरणम भयम. कारण जिथे अपूजनीय व्यक्तीचा सन्मान होतो आणि पूजनीय व्यक्तीचा अपमान होतो,
तिथे 3 गोष्टी निश्चित असतात. त्रीणि तत्र भविष्यन्ति दुर्भिक्षम मरणम भयम. तिथे दुष्काळ निश्चित पडतो, दुष्काळाची भीती असते, मृत्यूची भीती असते, रोगराईची भीती असते. दश पंच चतुर्वर्गान. तत्पूर्वी नास्तिक्यम अनृतम क्रोधम प्रमादम दीर्घसूत्रता अदर्शनम ज्ञानवताम आलस्यम पंचवृत्तिताम एकचिंतनमर्थानाम अनर्थज्ञैश्च मंत्रणम निश्चितानाम अनारंभम मंत्रस्य परिरक्षणम मंगलाद्य प्रयोगंच प्रत्युत्थानंच सर्वतः कचित्वं वर्जयस्तेतान राजदोषांश्चतुर्दश. एखाद्या राजाच्या ठिकाणी 14 दोष नसले पाहिजेत असं सांगितलेलं आहे. ते 14 दोष कोणते? नास्तिकता, असत्य भाषण, क्रोध, प्रमाद म्हणजे चूक, दीर्घसूत्रता म्हणजे एखादं कार्य करायला वेळ लावणं, चेंगटपणे ज्याला आपण म्हणतो. ज्ञानी पुरुषांच्या संपर्कामध्ये नसणं, एखाद्या कार्याचा विचार एकट्याने करणं, मूर्ख व्यक्तीचा सल्ला घेणं, एखाद्या कार्याला सुरुवात करताना लवकर प्रारंभ न करणं, मंत्र्यांच्या सोबत सल्लागारांच्या सोबत जी मंत्रणा झालेली आहे, जो विचार विनिमय झालेला आहे, तो विचार विनिमय गुप्त न ठेवणं, नित्य नैमित्तिक अनुष्ठान न करणं, धर्माने न वागणं, हे सगळे राजाचे दोष सांगितलेले आहेत. आणि ह्या सगळ्या दोषांपासून राजाने मुक्त असलं पाहिजे. साम दाम दंड आणि भेद, शत्रूला वश करण्याचे हे 4 उपाय आहेत. यांना चतुर्वर्ग असं म्हणलेलं आहे. राजा, मंत्री, राष्ट्र, किल्ला, त्याचप्रमाणे खजिना, सेना म्हणजे सैन्य आणि मित्रवर्ग, हे 7 अंग सांगितलेले आहेत. चुगली, साहस, द्रोह, ईर्ष्या, दुसऱ्याचे दोष पाहण्याचा स्वभाव, दुसऱ्याची निंदा करण्याचा स्वभाव, दुसऱ्याला लागेल असं बोलणं, हे अष्टवर्ग सांगितलेले आहेत क्रोधाने उत्पन्न होणारे. त्यानंतर धर्म, अर्थ, काम, किंवा उत्साह शक्ती, प्रभुशक्ती आणि मंत्रशक्ती, या सगळ्यांना त्रिवर्ग म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर अन्वीक्षिकी, दंडनीती, तर्कविद्या, अर्थशास्त्र, या सगळ्यांना विद्या म्हणलेलं आहे. किंवा त्रयी, वार्ता आणि दंडनीती, या सगळ्यांना विद्या म्हणलेलं आहे.
कृषी गोरक्षा वार्ता अंतर्गत आहेत. नीतिशास्त्राला दंडनीती म्हणलेलं आहे. संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय हे राजाचे 6 गुण सांगितलेले आहेत. संधी म्हणजे काय तर शत्रूच्या सोबत तह करणं. काही वेळा आपलं राखण्याकरता म्हणून सगळं जाण्यापेक्षा काहीतरी राखण्याकरता म्हणून तह करावा लागतो, त्याला संधी म्हणलेलं आहे. राजाने संधीचा अवलंब केला पाहिजे. शत्रूशी युद्ध करणं याला विग्रह म्हणलेलं आहे. शत्रूवरती आक्रमण करणं याला यान म्हणलेलं आहे. शत्रूवरती येऊ पाहणाऱ्या वाईट काळाची वाट बघत, योग्य वेळेची वाट बघत राहणं याला आसन म्हणलेलं आहे. दुरंगी नीती अनुभवणं म्हणजे काही वेळा चांगलंही वागणं, वाईट वागणं शत्रूशी, आणि बलवान व्यक्तीच्या आश्रयाला राहून आपलं रक्षण करून घेणं याला समाश्रय अशा प्रकारचं नाव दिलेलं. संधी, विग्रह, यान, आसन, द्वैधीभाव आणि समाश्रय ह्या 6 गोष्टींचा अवलंब राजाने अवश्यमेव केला पाहिजे. बघा, पंचतंत्रामध्ये असं वर्णन आहे की ज्या व्यक्तीला यशस्वी व्हायचं आहे त्या व्यक्तीने सगळ्यांशी भांडत राहू नये. कोणाशी कसं वागावं. उत्तमं प्रणिपातेन शूरं भेदेन योजयेत नीचमल्पप्रदानेन समशक्तिं पराक्रमेहि. एक कोल्हा होता, शिकारीच्या शोधामध्ये निघाला आणि त्या कोल्ह्याला आयता मेलेला एक हत्ती मिळाला. आता कोल्ह्याला आनंद आला, म्हणे वा वा बरं झालं, आपली कित्येक दिवसाची ददात मिटली म्हणतो तो. परंतु त्या कोल्ह्याने विचार केला की आता अनेक दिवस ही शिकार जर आपल्याला खायची असेल तर इतरांपासून या शिकारीचं आपल्याला रक्षण सुद्धा करावं लागेल. मग ते इतरांपासून या शिकारीचं रक्षण कसं करावं याचा तो विचार करत होता. आणि तेवढ्यात एका सिंहाला येताना त्याने पाहिलं. आता ते कोल्हा म्हणतो की मला ह्याला काही द्यायचं नाही, या शिकारीतला भाग वाटा मला ह्याला तर द्यायचा नाही, परंतु ह्याला मी हाकलू शकत नाही. मग करावं काय. त्याला युक्ती सुचली. त्या कोल्ह्याने काय केलं म्हणे, त्या सिंहाच्या समोर लोटांगण घालतच तो गेला. यावं यावं महाराज, तुमचं स्वागत असो, तुमच्या दर्शनाने मी पावन झालो. सिंहाचं स्वागत करून म्हणतो, माझ्याकडून हा नजराणा मी तुम्हाला अर्पण करतोय. आता तो ती कोल्ह्याची ती नम्रता पाहून, त्याचा तो आदर सत्कार पाहून सिंह म्हणाला, मी तुझ्यावर खुश झालो, म्हणे जा ही शिकार मी तुला बक्षीस दिली. म्हणतो उत्तमं प्रणिपातेन, मोठ्याला नमस्कार करून बाजूला त्याने केलं. मग आता परत त्या शिकारीच्या राखणीचा तो विचार करत होता. तेवढ्यात एका वाघाला येताना त्याने पाहिलं. बरं, या कोल्ह्याने विचार केला की सिंह हा स्वाभिमानी होता, म्हणून त्याने आयती मिळालेली शिकार स्वीकारली नाही, फुकटचं त्याने
माझ्याकडून घेतलं नाही, ह्याला मिळालं तर हा फुकटचं घेतल्याशिवाय राहणार नाही, ह्याला तर आपल्याला काही द्यायचं नाही, बरं ह्यालाही आपण हाकलू शकत नाही, करावं काय? तो त्याला शिकारीपासून दूर करण्याचा विचार करत होता. एवढ्यात त्या वाघाचं लक्ष त्या शिकारीकडे गेलं आणि त्याच्या मनामध्ये लोभ सुटला. तो वाघ त्या कोल्ह्याला म्हणतो, कोल्ह्या किती दिवस झाले मला तू भेटलाच नाहीस, तू मला भेटत नव्हतंस, माझ्या गळ्यामध्ये अन्न उतरत नव्हतं, मला करमत नव्हतं, झोप लागत नव्हती. गोडी गुलाबीने तो वाघ त्याच्याशी बोलतोय आणि मग म्हणाला, एवढी शिकार चांगली तुला कुठं मिळाली? म्हणे मला सुद्धा जर थोडं मिळालं असतं तर खूप बरं झालं असतं. वाघ म्हणाला, वाघाला सुटलेला लोभ कोल्ह्याच्या लक्षात आला. तो म्हणतो, या शिकारीचा विचार सुद्धा करू नका, आत्ताच सिंह महाराजांनी या हत्तीला मारलेला आहे आणि या हत्तीची शिकार करून ते स्नानाला गेले, जाताना मला राखायला सांगितले. पूर्वी सिंह महाराजांनी केलेली शिकार कोण्या वाघाने पळवलेली होती म्हणे, आणि तेव्हापासून वाघांच्या विषयी त्यांच्या मनामध्ये खूप राग आलेला आहे, सगळ्या वाघांना मारण्याचा विचार ते करायला लागलेले, असं तो म्हणाला. आता तो वाघ म्हणतो, बरं झालं सांगितलंस, मी खाल्लं असतं तर काय झालं असतं? म्हणे मी आलेलो होतो, सांगू नकोस म्हणून त्या कोल्याला, म्हणून त्या वाघाने तिथून धूम ठोकली. म्हणतो, जो शूर होता त्याला त्याच्यापेक्षा बलवान व्यक्तीची भीती दाखवून बाजूला नेलं. तेवढ्यात एक लांडगा आला. तो म्हणतो, हा माझ्यापेक्षा खालचा आहे, त्याला थोडंसं त्याने दिलं, त्याला तिथून हाकलून दिलं. आणि आता तो कोल्हा ती शिकार खाणार, एवढ्यात दुसरा कोल्हा आला, म्हणाला हा माझ्या बरोबरीचा आहे. मग त्याच्याशी भांडून त्याला हरवून अनेक दिवसपर्यंत कोल्ह्याने ती शिकार खाल्ली. बघा, या कथेतून विष्णू शर्मा आपल्याला काय सांगतात की कोणाशी कसं वागलं पाहिजे हे आपल्याला सांगतात. सगळ्यांशी भांडायला जात जाऊ नये. उत्तमम प्रणिपातेन, आपल्यापेक्षा ज्येष्ठाशी नम्रपणाने वागावं. शूर व्यक्तीला त्याच्यापेक्षा बलवानाची भीती दाखवावी. जो आपल्यापेक्षा खालचा असेल त्याला थोडंसं देऊन बाजूला करावं, जो आपल्या बरोबरीचा असेल त्याच्याशीच नेहमी भांडावं. समशक्तीम पराक्रमे, देवसुद्धा तेच सांगतात की हे 6 अंग आहेत. राजाने दुसऱ्या राजाकडे असलेल्या कोणाला फोडण्याचा प्रयत्न करावा. आपल्याकडे शत्रू पक्षातील कोणाला आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ज्याला योग्य वेळी पगार मिळत नाही, शत्रू पक्षामध्ये असलेला तो व्यक्ती, ज्याला शत्रू राजाकडून योग्य वेळी पगार मिळत नाही, तो आपल्याकडे येऊ शकतो, त्याला आपल्याला फोडता येऊ शकतं. ज्याचा अपमान केला गेलेला आहे त्याला आपल्याकडे वळवता येऊ शकतं, त्याला वळवलं पाहिजे. मालकाच्या वागण्यामुळे जर कोणाला त्रास झाला असेल, ज्याने त्रास भोगलेला आहे, शत्रूकडे असलेल्या त्या व्यक्तीलाही आपल्याकडे वळवता येऊ शकतं. ज्याला घाबरवलेला आहे, ज्याला त्रस्त केलेला आहे,
शत्रू पक्षामध्ये असलेल्या या सगळ्यांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न निरनिराळ्या युक्तीने राजाने केला पाहिजे. तेव्हा अशा प्रकारे त्याचप्रमाणे दैवी आपत्ती कोणत्या आहेत, एखाद्या राज्यावरच्या दैवी आपत्त्या कोणत्या आणि एखाद्या राज्यावरच्या मानवी आपत्त्या कोणत्या, त्याचं वर्णन केलेलं आहे. आग लागणं, त्याचप्रमाणे पूर येणं, रोगराई येणं, दुष्काळ पडणं, महामारी होणं, या सगळ्या दैवी आपत्ती सांगितलेल्या आहेत. आणि अधिकारी लोक असतील, अधिकारी लोक, चोर, शत्रू आणि राजाच्या जवळच्या लोकांकडून राजाला त्रास होणं, या सगळ्या मानवी आपत्त्या सांगितलेल्या आहेत. तेव्हा ह्या सगळ्या दक्षता दश पंच चतुर्वर्गान सप्तवर्गंच तत्वतः अष्टवर्गम त्रिवर्गंच विद्यास्तिसरश्च राघव इंद्रियाणाम जयं बुद्ध्वा षाड्गुण्यं दैवमानुषं कृत्यं विंशतिवर्गंच तथा प्रकृतिमंडलम यात्रादंडविधानंच द्वियोनी संधिविग्रहो कच्चिदेतान् महाप्राज्ञ यथावत अनुमन्यसे. मला ही खात्री आहे की एखादं राज्य समृद्ध होण्याकरता राजाने ज्या दक्षता घ्यायला पाहिजेत त्या सगळ्या दक्षता तू घेत आहेस, घेत असशील. आणि आपल्या राज्याला ओहोटी लागू नये ह्याकरता जी सावधानी राजाने बाळगली पाहिजे ती सगळी दक्षता, तो सगळा सावधपणा हा तुझ्या ठिकाणी असणार याची मला खात्री आहे. तू तसाच वागत असणार. राजा तु धर्मेण हि पालयित्वा महीपतिर्दंडधरः प्रजानाम अवाप्य कृष्णाम वसुधाम यथावत इतश्च्युत स्वर्गमुपैति विद्वान. जो राजा अशा पद्धतीने सगळी काळजी घेऊन राज्य करत असतो तो इहलोकामध्ये सगळी सुख अनुभवतो आणि तो उत्तम अशा गतीचा अधिकारी असतो. तेव्हा प्रभू रामचंद्रांची अशी भावना आहे की तो राजा म्हणून आलेला आहे. तेव्हा राजा कसा असावा, राज्य कसं असावं, कोणतं राज्य समृद्धीला जातं, कोणतं राज्य अधोगतीला जातं, या सगळ्या राजनीतीचा अगदी दिव्य उपदेश प्रभू रामचंद्रांनी केलेला आपल्याला या ठिकाणी दिसतो. तापसवेश परिधान करून कशाला इथं आलास? सगळी राजचिन्ह, राजोचित अशी वस्त्र कशाला सोडून वल्कल परिधान करून आलास? रामाने विचारणा केली. आणि भरत म्हणतो की दादा, तुम्ही इथे आल्यानंतर फार घडामोडी घडलेल्या आहेत. प्रथमतः आपल्या पित्याचा स्वर्गवास झाला. पित्याच्या निधनाची वार्ता प्रभू रामचंद्रांना कळाली.
प्रभू रामचंद्रांनाही अतिशय दुःख झालं. त्याने ते दुःख व्यक्त केलं. आपल्या पित्याला उद्देशून तिलांजली दिली, पिंडदान केलं, श्राद्धादी कर्म केलं. त्यांना उत्तम गती प्राप्त होईल अशा प्रकारचं रामचंद्रांनी पुत्राला साजेचं असं सगळं कर्म केलं. मग तर रामचंद्र म्हणतात की मग तर तू येणंच योग्य नाही. म्हणे इथं कशाला आलास, वापस जा आणि अयोध्येचं राज्य स्वीकार. भरत म्हणतो की अयोध्येच्या त्या राज्यावर माझा अधिकार नाही, अयोध्येच्या त्या राज्यावर तुमचा अधिकार आहे. आणि म्हणून मी तुम्हाला वापस नेण्याकरता आलेलो आहे. रामा, वनामध्ये राहण्याचा हा काळ नाही, आत्ता माझ्यासोबत चला. रामाला म्हणतो आत्ता माझ्यासोबत चला, राज्याभिषेक करून घ्या, प्रजेचं पालन करा, उत्तम अशी अनुकूल राज्य करण्याच्या लायकीची संतती निर्माण करून त्या संततीला सिंहासनावरती अधिष्ठित करून वृद्धापकाळी वानप्रस्थाश्रम स्वीकारून अरण्यामध्ये राहा. आत्ता अरण्यामध्ये राहायचा काळ नाही, म्हणून माझ्यासोबत चला, मी तुम्हाला नेल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्र परोपरीने भरताला समजावण्याचा प्रयत्न करतात. तस्य साध्वनुमन्त्यस्य नागरा विविधानजाः भरतस्य वचः श्रुत्वा रामः प्रत्यनुयाचतः तमेवं दुःखितं प्रेक्ष्य विलपन्तं यशस्विनं रामः कृतात्मा भरतं समाश्वासयदात्मवान् नात्मनः कामकारो हि पुरुषोऽयमनीश्वरः इतरश्चेतरश्चैनं कृतान्तः परिकर्षति. म्हणे रामा, भरताला रामचंद्र म्हणतात की मनुष्य कधीही स्वतंत्र नसतो. तो कोणाच्या अधीन असतो? मनुष्य अधीन असतो धर्माच्या, मनुष्य अधीन असतो दैवाच्या. सर्वे क्षयांता निचयाः पतनांता समृच्छयाः संयोगा विप्रयोगांता मरणांतंच जीवितम. ज्या ज्या गोष्टींचा आपण संग्रह करत असतो ती गोष्ट कायम आपल्याकडे कधीच राहत नसते. सर्व संग्रहाचा वत्सा नाश हाच अंत. संबंध सुद्धा जो जुळून येत असतो एकमेकांच्या विषयी, तो संबंध निमित्तानेच जुळून येत असतो, म्हणून तो संबंध सुद्धा शाश्वत नसतो. दोन ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. रामचंद्रांनी जे भरताला सांगितलं त्याचाच अनुवाद माडगुळकरांनी केलेला आहे. तो श्लोक असा आहे, यथा काष्ठंच काष्ठंच. आणि म्हणून मी पहिल्यांदा म्हणालो की गीत रामायण सगळं वाल्मिक रामायणावर आधारित आहे. अगदी तुम्हाला श्लोक आणि तशी कडवी सुद्धा तुम्हाला लक्षात येतील. यथा काष्ठंच काष्ठंच समेत समेयातां महार्णवे समेत्य तु व्यपेतायां कालमासाद्य कंचन एवं भार्याश्च पुत्राश्च ज्ञातयश्च वसूनि च समेत्य व्यवधावन्ति ध्रुवो येषां विना भवः. निमित्ताने सगळी व्यक्ती लोक जे एकमेकांच्या संपर्कामध्ये संबंधामध्ये येत असतात ते निमित्ताने येत असतात आणि त्यांचा वियोग सुद्धा निमित्तानेच होत असतो. त्यामुळे हे सगळं क्षय पावणारं आहे, नष्ट होणार आहे. अक्षय जर काय असेल
तर तो अक्षय म्हणजे सनातन धर्म आहे. आणि म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये सनातन धर्माचा त्याग हा मनुष्याला करता येत नाही. पित्याच्या वचनाची पूर्तता करण्याकरता स्वीकारलेलं सत्यव्रत सिद्ध करण्याकरता, तो सत्यव्रताचा धर्म सार्थक करण्याकरता म्हणून मी इथं आलेलो आहे. आणि जोपर्यंत माझी प्रतिज्ञा पूर्ण होणार नाही, जोपर्यंत पित्याच्या वचनाची परिपूर्तता सांगता होणार नाही, तोपर्यंत काही झालं तरी मी वापस येणार नाही. भरत म्हणतो, तुम्ही जर येत नसाल तर मी सुद्धा जाणार नाही. रामचंद्र म्हणतात की व्यक्तिपरत्वे धर्माचं स्वरूप बदलत असतं. अरण्यामध्ये राहणं हा माझा धर्म आहे आणि अयोध्येमध्ये जाणं हा तुझा धर्म आहे. तुला माझा धर्म स्वीकारता येणार नाही आणि मला तुझा धर्म स्वीकारता येणार नाही. तेव्हा तुला जावंच लागेल. प्रभू रामचंद्रांनी भरताला काय केला? आग्रह केला. आणि बघा, मी यापूर्वी म्हणालो की नाही माझ्या लक्षात नाही, परंतु रामचरित्रामध्ये, रामायणामध्ये आपल्याला 4 प्रकारचा धर्म दिसतो. सामान्य धर्म, विशेष धर्म, विशेषतर धर्म आणि विशेषतम धर्म. सामान्य धर्म कुठे आहे? रामाच्या ठिकाणी आहे. विशेष धर्म कुठे आहे? लक्ष्मणाच्या ठिकाणी आहे. विशेषतर धर्म कुठे आहे? भरताच्या ठिकाणी आहे. आणि विशेषतम धर्म कुठे? शत्रुघ्नाच्या ठिकाणी. सामान्य धर्म म्हणजे काय? सगळ्यांकरता सांगितलेला जो धर्म तो सामान्य धर्म. श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे, सत्यंदया तपशौचम तितिक्षेक्षो शमोदमः अहिंसा ब्रह्मचर्यंच त्याग संतोष आर्जवम संतोष समुद्रक सेवा ग्राम्येहो परमशनैः नृणां विपर्हये येक्षा मौनमात्मविमर्शनम् अन्नाद्याद्ये संविभागो भूतेभ्यश्च यथार्हतः तेषु आत्मदेवता बुद्धिः सुतरां नृषुपाण्डव श्रवणं कीर्तनं चास्य स्मरणं महतांगतेः सेवेज्यावनतिर्दास्यं सख्यमात्मनिवेदनं नृणामयं परो धर्मः सर्वेषां समुदारतः त्रिंशल्लक्षणवान् राजन् सर्वात्मा येन तुष्यति सत्यदया तप शुद्धता सदाचार अहिंसा ब्रह्मचर्य त्याग संतोष आर्जव असे 30 प्रकारचे सामान्य धर्म श्रीमद भागवतामध्ये सप्तम स्कंदामध्ये नारदांनी युधिष्ठिर राजाला सांगितलेले आहेत. सगळ्यांकरता हे धर्म आहेत. राम कसे सामान्य धर्मानुयायी होते, सामान्य धर्मानुगामी होते. लक्ष्मण हा विशेष धर्मानुगामी आहे. म्हणजे बघा, आणखीन काही सामान्य धर्म, सत्यम वद, धर्मंचर, मातृदेवो भव, पितृदेवो भव. बघा, हे सामान्य धर्म आहेत. हे सामान्य धर्म लक्ष्मणाला मान्य नाहीत का? आईच्या ठिकाणी देवत्व मानलं पाहिजे, पित्याच्या ठिकाणी देवत्व मानलं पाहिजे. हा सामान्य धर्म लक्ष्मणाला मान्य आहे. परंतु ह्या सामान्य धर्माला प्राधान्य न देता किंवा या सामान्य धर्मापेक्षाही न देता म्हणण्यापेक्षा या सामान्य धर्माला महत्त्व देऊन प्रामुख्याने
लक्ष्मणाने महत्त्व जर कशाला दिलं असेल तर ते विशेष धर्माला. विशेष धर्म कोणता? तर ईश्वर स्वरूप असलेल्या रामचंद्रांची सेवा हा विशेष धर्म आहे. आणि हा विशेष धर्म पाळत असताना कदाचित तो सामान्य धर्माची उपेक्षा सुद्धा करतो. आपण पाहिलं की दशरथ राजाला तुरुंगामध्ये टाकायला तो प्रवृत्त झालेला होता. कैकेयीला मारण्याकरता तो प्रवृत्त झालेला होता. म्हणजे त्या सामान्य धर्माला, मातृदेवो भव पितृदेवो भव, ह्या सामान्य धर्माला, या सामान्य धर्माची उपेक्षा करून रामाला प्राधान्य लक्ष्मणाने दिलं की नाही. म्हणून लक्ष्मण हा विशेष धर्म अनुयायी होतो. भरताच्या ठिकाणी मात्र विशेषतर धर्म आहे. बघा, रामाने भरताला निक्षून सांगितलं की तुला अयोध्येमध्ये जावंच लागेल, आणि ती रामाची आज्ञा भरताला मानावी लागली. बघा, आता तुम्ही मला सांगा, भरताचं सुख कशात आहे? रामाच्या सोबत राहण्यामध्ये, रामाचं अनुगमन करण्यामध्ये, रामाचा अनुयायी होण्यामध्ये भरताचं सुख आहे. परंतु ह्या सुखाचा त्याग करून रामाच्या वचनाला प्राधान्य देण्याकरता रामविरहाचं दुःख सुद्धा त्याने आनंदाने स्वीकारलं. म्हणून तो विशेषतर धर्मानुयायी होतो. आणि शत्रुघ्न मात्र म्हणतो की मी जर भरताची सेवा केली तर रामाची सेवा करायची मला गरज नाही, रामाची कृपा मला आपोआप होईल. तेव्हा तो विशेषतम धर्मानुयायी शत्रुघ्न होता. त्यामुळे रामाने भरताला सांगितलं की मी आता येणार नाही आणि तुला जावंच लागेल. वसिष्ठांनी सुद्धा भरताची शेवटी समजूत काढली. आणि भरत म्हणतो की रामा, ठीक दादा, तू म्हणतोस तसं मी तुझ्या आज्ञेला प्रमाण म्हणून वापस जायला तयार आहे, परंतु मी एकटा जाणार नाही. त्याच्याकरता तुला मला तुझ्या पादुका द्याव्या लागतील. तुझ्या त्या पादुकेंना मी सिंहासनावर अधिष्ठित करीन आणि 14 वर्ष तुझ्याच प्रमाणे तापसवेश परिधान करून, कंदमुळं भक्षण करून, केवळ कर्तव्य भावनेने स्वतःचं राज्य न मानता कर्तव्य भावनेने अयोध्येचं राज्य करीन. 14 वर्ष संपल्यावर एक दिवस सुद्धा मी तुमची वाट बघणार नाही. सूर्यास्तापर्यंत जर तुम्ही आला नाहीत तर मी माझे प्राण अग्नीला अर्पण केल्याशिवाय राहणार नाही. प्रभू रामचंद्रांनी या गोष्टीला मात्र होकार दिला, अनुमोदन दिलं. आणि प्रभू रामचंद्रांच्या दिव्य पादुका आपल्या मस्तकावरती धारण करून त्या पादुकेंना सिंहासनावरती आधीन अधिष्ठित करून तो भरत अयोध्येची सगळी राजधुरा सांभाळतो आहे, अयोध्येचं राज्य करतो आहे, कंदमुळं भक्षण करून. आणि म्हणून बघा कसं, रामापेक्षाही भरताचा त्याग मोठा होतो. कारण संपन्नता नसताना, म्हणजे बघा, एखाद्या व्यक्तीला दात नाहीत, त्याच्यासमोर चकली आली, जर त्याने म्हणलं की मला चकलीचा मोह नाही, तर तो त्याग होतो का? त्याग केव्हा होतो?
जेव्हा अधिकार असताना संपन्नता असताना सुद्धा सोडण्याची वृत्ती असणं, भरताचा त्याग हा रामापेक्षाही मोठा आहे आणि म्हणून तो आपल्याला आदर्श आहे. तेव्हा भरताने आपल्या सगळ्या सोबत्यांच्या सोबत, सैन्याच्या सोबत, परिवाराच्या समवेत प्रभू रामचंद्रांची अनुमती घेतली, त्यांचा निरोप घेतला आणि भरत वापस अयोध्येमध्ये आला. भगवान परमात्मा त्या चित्रकूट पर्वतावरती निवासाला होते. रामाचं त्या चित्रकूट पर्वतावरती राहणं असल्यामुळे सारखे सारखे अयोध्येमधून लोक रामाला भेटायला तिथं येऊ लागले. त्यामुळे तिथे तपसाधना करणारे जे ऋषीमुनी होते त्यांना लोकांचा त्रास होऊ लागला आणि ही गोष्ट रामाच्या लक्षात आली आणि म्हणून रामचंद्र त्या चित्रकूट पर्वताला सोडून पुढे निघाले. वाटेमध्ये वाल्मिक ऋषींची भेट घेतली, अत्री ऋषींच्या आश्रमामध्ये जाऊन त्यांची भेट घेतली. अनुसयेने सीतेला दिव्य अलंकार दिले असा उल्लेख आहे, काही दिव्य वस्त्र दिले असा उल्लेख आहे. अत्री अनुसयेची भेट घेऊन शरभंग, सुतीक्ष्ण आदी ऋषींची भेट घेऊन प्रभू रामचंद्र पुढे पुढे जात होते आणि काही वानप्रस्थी अशा वानप्रस्थाश्रमामध्ये असणाऱ्या अशा काही तपस्व्यांनी राक्षसांपासून प्रभू रामचंद्रांना आपल्या रक्षणाची प्रार्थना केली. प्रभू रामचंद्रांनी ती प्रार्थना स्वीकारून सगळ्या राक्षसांच्या संहाराची प्रतिज्ञा त्या ठिकाणी केलेली. तेव्हा प्रवास करत करत रामचंद्र पंचवटी क्षेत्राला कसे येतात, तिथे ती शूर्पणखा रामाकडे कशी आकर्षित होते, रामाकडून ती कशी रामाज्ञेने लक्ष्मणाकडून विद्रूप होते, आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता ती 14,000 राक्षसांना घेऊन खरदूषणांना घेऊन येईल, रामाकडून ते मारले जातील आणि आपल्या अपमानाचा बदला घेण्याकरता म्हणून ती रावणाकडे जाईल. सीतेच्या सौंदर्याचं रावणाच्या समोर वर्णन करेल आणि मग सीतेच्या लोभापायी मारीचाच्या साह्याने रावणाकडून सीतेचा अपहार होईल. तत्पूर्वी एक गोष्ट, राम आणि भरताचा जो संवाद आहे, जी भेट आहे, या भेटीमध्ये जाबाली नावाचे एक ऋषी होते. रामाने अयोध्येमध्ये जावं या इच्छेने जाबाली ऋषींनी नास्तिक मत मांडलेलं आहे. रामाला ते म्हणतात, काय तू धर्म 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 सांगतो, धर्म वगैरे काही नसतो, खावं प्यावं मौज करावी, चारवाक मत ज्याला आपण म्हणलेलं आहे. रणं कृत्वा घृतं पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनं कुतः. आज जे पुरोगामी लोक आहेत ना, ज्यांना धर्म काही मान्य नसतो, पूजा अर्चा ध्यानधारणा उपासना हे सगळं थोतांड म्हणतात. आपण कल्पना सुद्धा करणार नाहीत. आजचे लोक पुरोगामी नास्तिक लोक कल्पना सुद्धा करणार नाही एवढं नास्तिक मत त्या जाबाली ऋषींनी मानलेलं आहे. ते फार अगदी ऐकण्यासारखं आहे.
परंतु त्या मताचं खंडन सुद्धा रामाने जे केलेलं आहे ते सुद्धा अगदी श्रवणीय आहे. प्रारंभाला जाबालींनी मांडलेलं ते नास्तिक मत आणि रामाकडून झालेल्या त्या मताच्या खंडनाचं वर्णन ते आपल्याला श्रवण करायचं आहे. आणि ही सगळी रामकथा आपल्याला श्रवण करायची. सीतेच्या शोधामध्ये रामाचा प्रवास कसा सुरू होतो, सुग्रीवाशी कशी मैत्री होते आणि वालीच्या वधाला रामचंद्र कसे सुग्रीवाकरता प्रवृत्त होतात, हे सर्व कथानक आपल्याला श्रवण करायचं आहे. आजचं कथानक, आजची सेवा भगवंताची चरणी सविनय सादर समर्पित करून सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्, ही प्रार्थना भगवत चरणी व्यक्त करून वाणीला पूर्णविराम घेतो. पुंडलीक वरदा हरि विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम. महारुद्र हनुमान की जय. श्रीराम जय राम जय जय.